मी पालिका निवडणुकांच्या संदर्भातील आहे। पालिका निवडणुका पुढील वर्षीच आता शक्य होणार आहेत। प्रभाग रचनेला ऑक्टोबरची मुदत ही देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार आहेत। प्रभाग रचनेनंतर मतदार यादी पुनर्निरीक्षणाला अवघा 1.5 महिना हा लागू शकतो आणि त्यानंतरच निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पालिका निवडणुका या पुढील वर्षीच होतील असं आता सांगितलं जातंय। जुई जाधव आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। जुई, दिवाळीच्या आसपास महापालिका निवडणूक होण्याची शक्यता आता मावळलेली आहे का आणि त्याची कारणं नेमकी काय आहेत? अगदीच आपण पाहिलं ऋतुजा, तर मग सर्वोच्च न्यायालयाने थेट सांगितलं होतं की 4 महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता की 4 महिन्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजे। म्हणजेच दिवाळीपर्यंत महापालिका निवडणुका होणं अपेक्षित होतं, मात्र ती आता तारीख पुढे ढकलण्यात आली होती। अशी शक्यता आता वर्तवली जात आहे की पुढच्या वर्षी थेट आता महापालिका निवडणुका होतील। त्याचं कारण म्हणजे प्रभाग रचना त्याचा अहवाल सादर करण्यासाठी आणि जी काय मतदार यादी ती सर्व तयार करण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतची वेळ आता दिली गेली आहे। आधी खरं तर सप्टेंबरपर्यंत म्हणजे 6 सप्टेंबरपर्यंत ही मुदत देण्यात आली होती। 11 जून ते 4 सप्टेंबरपर्यंत ही वेळ होती, मात्र आता ही वेळ वाढवून 11 जून ते ऑक्टोबरपर्यंत करण्यात आली आहे। हा संपूर्ण जर आपण कालावधी पाहिला ऋतुजा, तर मग 11 ते 16 जूनपर्यंत जी आपली प्रगणक गटांची मांडणी आहे ती करणं आवश्यक आहे। 17 जून ते 27 जुलै या कालावधीमध्ये प्रारूप प्रभाग रचना तयार करणं आवश्यक आहे। 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत प्रभाग रचना नगर विकास विभागाला सादर करणं अपेक्षित आहे। त्यानंतर 6 ते 11 जुलै या कालावधीमध्ये जी प्रभाग रचना आहे त्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाला पाठवणं अनिवार्य असणार आहे। त्यानंतर 22 जुलै ते 28 जुलै ही जी प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणं अपेक्षित आहे। त्यानंतर 29 ते 8 सप्टेंबर या दरम्यान हरकती सूचना ज्या मागवल्या जातील त्यावर सुनावणी घेणं अपेक्षित आहे। त्यानंतर 9 ते 15 सप्टेंबर या दरम्यान पुनर्निरीक्षणानंतरच आता तसं पाहायला गेलं तर निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आता पालिका निवडणुका पुढील वर्षीच होतील असं सांगितलं जातंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।